हम्म. का हट्टीपणा करताय तुम्ही? मला माहितीये जे घडलं ते परत नाही घडणार, पण म्हणून आम्हाला काळजी तर वाटणारच ना. हे बघा, तुमच्या बरोबर त्या दिवशी काय घडलं ते तुम्हालाही आठवत नाहीये, ही तर गोष्ट खरी आहे ना. बोलू दे ना बाबा. लहानपणापासून तुम्ही कायम आमचे फोटो तुमच्या पाकिटात ठेवले का? तर आमच्या कुणाचाही तुम्हाला विसर पडायला नको म्हणून. फोटो जवळ असले की आम्ही तुमच्या जवळ तसं तुम्हाला वाटतं, हो ना? मग आम्हालाही आमचे बाबा कुठेही लांब जाऊ नयेत असं वाटणं काही चुकीचं आहे का? आणि तुम्हीच आपल्या आजीला कायम सांगत असता ना की आई वडील एका विशिष्ट वयाचे झाले की मुलंच त्यांचे आई वडील होतात. मग आई म्हणून हक्काने मी तुम्हाला सांगणार आहे, ते डिव्हाइस चपलेत लावूयात ना आपण, प्लीज बाबा. हे बघा, त्यामुळे जर का आम्हाला सगळ्यांना सेफ वाटणार असेल तर काय हरकत आहे? तुम्ही आमच्यासाठी एवढं नाही करणार बाबा? आजोबा, तुम्ही गुड बॉय आहात. आईचं सगळं ऐकता. हे सिद्धू, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. हे जेव्हा तू त्या माझ्या चपलेला लावशील तर मला लागणार नाही का हे? म्हणून म्हणतो नको. हो रे काका अहो तसं काही होणार नाहीये. आणि मी आहे ना, मी बरोबर फिट करेन. ओके, आता झालं? बर. आई, आपण असं मशीन बाबांच्या बुटात पण लावायचं का? नाही म्हणजे बाबा कुठे जातात, कोणाला भेटतात, त्याचं टेन्शन तुला असतंच ना. खरंय, यांच्यावर लक्ष ठेवायची ही आयडिया चांगलीच आहे. भरत, काय रे, काल तुला मोठा झालास असं म्हणाले तर आज जास्तीच बोलायला लागलास. कसेही असले ना तरी तुझे बाबा आहेत ते. गप्पा बस. सिद्धिराज, मी काय म्हणते, आपण प्रचाराच्या दरम्यान गरजू कुटुंबांना धान्य देतो, कुकर वाटप करतो, त्याबरोबरच यावर्षी जर का आपण हे डिव्हाइस सुद्धा त्यांना दिलं तर, म्हणजे त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी. कमाल आयडिया आहे का खरंच. म्हणजे आपण करू शकतो अगं असं. बरं, मी काय म्हणते, आता हे सगळं ठरलंय, आता जेवायची इच्छा आहे का? जावई बापू मगाशी तर भूक लागली ओरडत होता, आता काय झालं? नाही, अजिबात नाही. प्रचंड भूक लागली. चला चला, पानं वाढायला घेते मी. चला चला. आपण गुंडावर खाऊया चल direct. भाऊ. ये रे भरत. या जयंस. जानू, जानू, या सगळ्याची काय गरज आहे? ऑफकोर्स गरज आहे जयंत सर. माझ्या आईची इच्छा होती तुमचा अधिक महिन्याचा थाटमाट अगदी उत्साहात व्हायला पाहिजे, मग तो होणारच. आणि हे सगळं मी आईला व्हिडिओ कॉलवर दाखवणार आहे. बसा बसा बसा. ओके. अरे जानूचा फोन आहे, व्हिडिओ कॉल केलाय. वा, जानू. हा जानू, थांब जरा. हे सगळे हे बघ हे बघ. अहो काका ते घे फोन घे. इथे बस. बरं झालं तुम्ही सगळे मला एकत्र सापडलात. सगळ्यांना आठवण येते. तुमचीच आठवण येते. आणि मला पण तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. बरं आई, अनारसे आत्ताच पोहोचलेत बरं का? पोचले पण? अगं बाई, हो मग. अगं खूप क्विक सर्व्हिस असते त्यांची. आणि तुला माहितीये का, जयंत सरांचं अधिक मास अर्धवट राहू नये म्हणून आता त्यांचं औक्षण मी करणार आहे. आणि तेच दाखवायला तुला व्हिडिओ कॉल केलाय. अगं बाई, किती गुणाची आहेस ग तू. मला करता आलं नाही याची खतखत होती, पण तू करतेस ना, भरून पावलं बघ. बरं आई, सर द्या ना. हे बघ, अनारशाचं ताट पण मी रेडी केलंय आणि मधोमध दिवा पण ठेवलाय. जानू, अगं किती ग कौतुक करू तुझं. सगळं अगदी अभ्यासपूर्ण पद्धतीने करतेस. हो मग. मंगलताईच्या वेळेस मी सगळं काही नीट लक्ष देऊन बघितलं होतं. आता तुझ्या लाडक्या जयंतरावांना अनारसा खाऊ घालते.
देते बरं का अनारसा. हे घ्या जयंत सर. ॲक्च्युली मी कधीच अनारसे खाल्ले नव्हते, म्हणजे दिवाळीला पण नव्हते खाल्ले. बट इन माय नॉलेज दिस इज सपोज टू बी स्वीट, म्हणजे हे गोड असायला हवेत ना. पण हे तर खारट लागत आहेत. खरं इश्श, नाही हो, अनारसा गोड पदार्थ आहे. आई, अगं अनारशामध्ये चुकून साखरेच्या जागी मीठ पडलं की काय? अगं अगं जानू, असं कसं होईल? आता सगळ्यांनी खाल्लेत. बरं तू थांब, मी खाऊन बघते. बघू जयंत सर. नाही, खारट कुठे, गोडच आहे. गोड आहेत? हा, अय्या मग एखादा बहुतेक. नाही आई. थांबा, मी दुसरा अनारसा खाऊन बघते. गोडच आहे जयंत सर अनारसा. बघू मला. गोडच आहे अगं. मला खारट आहेत जानू. नाही हो. थांब. खारटच आहेत. पुन्हा एकदा खाते. हे बघा, खरंच गोड आहे जयंत सर. मला सगळेच अनारसे खारट का लागत आहेत? काय झालं जयंत सर, तुम्हाला अनारसे आवडले नाहीत का? नाही नाही, काही नाही बाबा. ॲक्च्युली थोडंसं कन्फ्युजन होतं माझं. नाही, गोड आहेत, पण अनारसे गोड आहेत. नक्की आवडले ना? नाही म्हणजे तुम्हाला आवडले तर मग ठीकच आहे. आणि तुम्हाला बरं वाटलं की यायचं आहे तुम्ही. तुमची भेटवस्तू इथेच राहिली आहे ना, ती द्यायची आहे. नक्की येईन. बरं चला, आता मला पण अनारशांवर ताव मारायचा आहे. ठेवते बरं का मी. अगं आणि बघ, त्यांना आवडलं नाही तर राहू दे. बाय भावनाताई. बाय जिग्स. बाय. बाय तू. बाय तू. बाय बाय. What's wrong with me? No, Jayant. How is this possible, Jayant? म्हणजे बाकी सगळ्यांना ते अनारसे गोड लागले. जानूने पण ते टेस्ट केलं, तिलाही तो अनारसा गोड लागला. त्यानंतर तोच अनारसा मी खाल्ला तर मला कसा काय तो खारट लागला? How is this possible? हे कसं शक्य आहे? बाई, कसले मस्त अनारसे केलेस तू. एकदम कुरकुरीत, गोड आणि मस्त जाळीदार झालेत. पण काय ना जयंत, हे इतके चांगले अनारसे खायची ना तुझी योग्यताच नाहीये. त्यामुळे हे असे खारट अनारसेच खावे लागतील तुला. तीच लायकी आहे तुझी.